नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर खनिज संपत्ती आणि जनगणना. तर सगळ्यात पहिले आपण खनिज संपत्तीची क्वेश्चन बघूया. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्रात कोळशाची सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रात कोळशाचे सर्वाधिक साठे जे आहे मित्रांनो ते आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख कोळसा क्षेत्र कोणते? तर महाराष्ट्रातील प्रमुख कोळसा क्षेत्र जे आहे मित्रांनो ते आहे वर्धा खोरे. तर हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, भंडारा जिल्हा कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर भंडारा जिल्हा जो आहे तो मॅग्नीज खनिजासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात मुख्यतः कोणती खनिज आढळते? तर नागपूर जिल्ह्यात मुख्यतः जे खनिज आढळते मित्रांनो ते मॅग्नीज खनिज आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील बॉक्साईटचे प्रमुख क्षेत्र कोणते? तर महाराष्ट्रातील बॉक्साईटचे प्रमुख क्षेत्र जे आहे मित्रांनो ते कोल्हापूर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर रत्नागिरी जिल्हा जो आहे तो मित्रांनो बॉक्साईटसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रात लोखंड खनिज कुठे आढळते? तर महाराष्ट्रात लोखंड खनिज जे आढळते मित्रांनो ते आढळते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख खनिज कोणते? तर गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख खनिज जे आहे मित्रांनो ते आहे लोखंड. ते ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे तो मित्रांनो, चुनखडीचे मोठे साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चुनखडीचे मोठे साठे जे आहे मित्रांनो ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो मित्रांनो, सिमेंट उद्योगासाठी आवश्यक खनिज कोणते? तर सिमेंट उद्योगासाठी आवश्यक खनिज जे आहे ते आहे चुनखडी. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील तांब्याचे प्रमुख क्षेत्र कोणते? तर महाराष्ट्रातील तांब्याचे प्रमुख क्षेत्र जे आहे ते भंडारा जिल्हा आहे मित्रांनो प्रमुख क्षेत्र. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे तो मित्रांनो, डोलोमाइट हे खनिज कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर डोलोमाइट हे खनिज जे आढळते ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रात सिलिका वाळू कुठे आढळते? तर महाराष्ट्रात सिलिका वाळू जे आढळते मित्रांनो ते गोंदिया जिल्ह्यात आढळते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील मॅग्नीज उत्पादनात अग्रणी जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील मॅग्नीज उत्पादनात जो अग्रणी जिल्हा आहे मित्रांनो तो भंडारा जिल्हा आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचा मुख्य पट्टा कोणत्या भागात आहे? तर महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचा मुख्य पट्टा जो आहे तो विदर्भ भागात आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा आहे तो मित्रांनो, कोळसा कोणत्या प्रकारचे खनिज आहे? तर कोळसा जे आहे खनिज आहे मित्रांनो ते ऊर्जा खनिज आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा आहे तो मित्रांनो, बॉक्साईट पासून कोणता धातू मिळतो? तर बॉक्साईट पासून जो धातू मिळतो मित्रांनो तो ॲल्युमिनियम मिळतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा आहे तो मित्रांनो, मॅग्नेशियमचा उपयोग प्रामुख्याने कशात होतो? मॅग्नेशियमचा उपयोग जो होतो मित्रांनो तो पोलाद उद्योगासाठी होतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील कोळसा उत्पादनात अग्रणी जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील कोळसा उत्पादनात अग्रणी जिल्हा जो आहे मित्रांनो तो चंद्रपूर जिल्हा आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रात अग्निरोधक माती कुठे आढळते? तर महाराष्ट्रात अग्निरोधक माती जी आढळते मित्रांनो ती आढळते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन आहे मित्रांनो, लोखंड खनिजाचे प्रमुख उपयोग कोणते? तर लोखंड खनिजाचे प्रमुख उपयोग जे आहे मित्रांनो ते पोलाद आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचा विकास कोणत्या उद्योगाला मदत करतो? तर महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचा विकास जो उद्योगाला मदत करतो मित्रांनो तो खाण उद्योगाला मदत करतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन आहे मित्रांनो, मॅग्नीजचे साठे कोणत्या 2 जिल्ह्यात जास्त आहेत? तर मॅग्नीजचे साठे जे ते चंद्रपूर आणि भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. हे आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 24वा तो क्वेश्चन, तर कोळशाचा वापर मुख्यतः कशासाठी होतो? तर कोळशाचा वापर जो मुख्यतः होतो तो वीज निर्मितीसाठी होतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 25 येतो मित्रांनो, महाराष्ट्रात लोखंड खनिजाचे क्षेत्र कोणते? तर महाराष्ट्रात लोखंड खनिजाचे क्षेत्र जे आहे मित्रांनो ते आहे सुराजागड. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर आपण जनगणनेवर क्वेश्चन बघूया मित्रांनो. तुम्हाला ही जर का ही PDF जर का लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची, तर ती लिंक तुम्ही जॉईन करून घ्या. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, भारतातील पहिली नियमित जनगणना कधी झाली? तर भारतातील पहिली नियमित जनगणना जी झाली मित्रांनो ती 1881 मध्ये झाली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, भारतात जनगणना किती वर्षांनी घेतली जाते? तर भारतात जनगणना जी घेतली जाते मित्रांनो ती दर 10 वर्षांनी घेतली जाते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, भारतातील शेवटची पूर्ण जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर भारतातील शेवटची पूर्ण जनगणना झाली मित्रांनो ती झाली 2011ला झाली. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची जी लोकसंख्या होती ती होती 121 कोटी होती मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य जे आहे मित्रांनो ते आहे उत्तर प्रदेश. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला सहावा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वात कमी असलेले राज्य जे आहे ते सिक्कीम आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. तिथे कमी लोकसंख्या आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला सातवा, भारताची जनगणना कोणत्या मंत्रालयाद्वारे केली जाते? तर भारताची जनगणना जी केली जाते ते केली जाते गृह मंत्रालयाद्वारे केली जाते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, भारताची पहिली जनगणना आयुक्त कोण होते? तर भारताची पहिली जनगणना आयुक्त जे होते मित्रांनो ते होते WC प्लॉडेन होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9 येतो मित्रांनो, महाराष्ट्राची 2011 मधील लोकसंख्या किती होती? तर महाराष्ट्राची 2011 मधील लोकसंख्या जी होती मित्रांनो ती होती 11.23 कोटी होती मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10 येतो मित्रांनो, महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत भारतात कितव्या क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत जे भारतात आहे ते दुसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो लोकसंख्येच्या बाबतीत. तर बी जे आपल्याला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11 येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा जो आहे मित्रांनो तो आहे ठाणे जिल्हा. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12 येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा जो आहे मित्रांनो तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13 येतो मित्रांनो, भारताचा साक्षरता दर 2011 किती होता? तर 2011ला भारताचा जो साक्षरता दर होता मित्रांनो तो होता 72.98% होता. इतका होता मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो मित्रांनो, महाराष्ट्राचा साक्षरता दर किती होता? तर महाराष्ट्राचा साक्षरता दर जो होता मित्रांनो तो होता 82.34% होता मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो मित्रांनो, भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य जे आहे मित्रांनो ते आहे केरळ. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16 येतो मित्रांनो, भारतातील सर्वात कमी साक्षर राज्य कोणते? तर भारतातील सर्वात कमी साक्षर राज्य जे आहे ते आहे बिहार. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17 येतो मित्रांनो, भारताचे लिंग गुणोत्तर 2011 किती होते? तर भारताचे लिंग गुणोत्तर 2011ला जे होते ते 943 होते मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18 येतो मित्रांनो, महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती होते? तर महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर जे होते मित्रांनो ते होते 929. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य जे आहे मित्रांनो ते आहे केरळ राज्य. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य जे आहे ते हरियाणा मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो मित्रांनो, लोकसंख्या घनता म्हणजे काय? तर लोकसंख्या घनता जी आहे ते प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्या आहे. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारताची लोकसंख्या घनता 2011 किती होती? तर भारताची लोकसंख्या घनता 2011 जी होती मित्रांनो ती होती 382 होती मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती होती? तर महाराष्ट्राची लोकसंख्या घनता जी होती मित्रांनो ती होती 365 होती. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो मित्रांनो,
भारताची सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते? तर भारताची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य जे आहे मित्रांनो ते आहे बिहार राज्य. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन आहे मित्रांनो, भारताची सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते? तर भारताची सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले राज्य जे आहे मित्रांनो ते आहे अरुणाचल प्रदेश. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन आहे मित्रांनो, सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश जो आहे मित्रांनो ते दिल्ली आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर